नमस्कार. मी प्राध्यापक समाधान संदीपान बनसोडे, चंद्राबाई शांतापा शेंडोरी कॉलेज हुपरी येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. प्रथम SYBAच्या सर्व विद्यार्थ्यांचं मी सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, सेमिस्टर 3च्या अनुषंगानं या ठिकाणी आपल्याला स्थूल अर्थशास्त्र हा अभ्यासक्रम या ठिकाणी अभ्यासायचा आहे. स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना एकूण आपल्याला 4 युनिटच्या माध्यमातून तो त्या ठिकाणी अभ्यासायचा आहे. ज्यावेळी आपण स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास करणार आहोत, स्थूल अर्थशास्त्राच्या अनुषंगाने तयारी करणार आहोत, त्यावेळी आपल्याला ह्या 4 युनिटचा त्या ठिकाणी आपल्याला अभ्यास करावा लागतो. प्रामुख्यानं जे काही पहिलं युनिट आहे त्या युनिटमध्ये स्थूल अर्थशास्त्राची ओळख करायची आहे. दुसऱ्या युनिटमध्ये जे काही राष्ट्रीय उत्पन्न असेल, उत्पन्नाची वेगवेगळी साधनं असतील, त्या साधनांचा त्या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे. युनिट 3 असेल, पैसा व पैशाचे मूल्य असेल, तेही त्या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचं आहे. युनिट 4 असेल, ज्यामध्ये उत्पादन आणि रोजगार या संदर्भातले सिद्धांत असतील, ते सिद्धांत या ठिकाणी अभ्यासायचे. अशा प्रकारे स्थूल अर्थशास्त्राच्या अनुषंगानंच सेमिस्टर 3ची तयारी करत असताना या सर्व वेगवेगळ्या युनिटचा अभ्यास करून त्या ठिकाणी आपल्याला सेमिस्टर 3ला सामोरे जायचं आहे. आता सेमिस्टर 3ला सामोरे जात असताना ज्यावेळी आपण आपल्या अभ्यासक्रमाची सुरुवात करतो, त्यावेळी प्रकरण 1च्या अनुषंगानं जे काय स्थूल अर्थशास्त्राची ओळख असेल, ती ओळख या ठिकाणी आपल्याला विचारात घ्यावी लागते किंवा त्या ठिकाणी अभ्यासावी लागते. आता स्थूल अर्थशास्त्र आणि सूक्ष्म अर्थशास्त्र हे 2 वेगवेगळे त्या ठिकाणी भाग असलेले दिसून येतात. म्हणजे लहानातील लहान घटकाचा अभ्यास करणारं म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र, आणि अनेक घटकांना एकत्रित अभ्यास करणारे जे शास्त्र असेल त्याला त्या ठिकाणी स्थूल अर्थशास्त्र किंवा समग्र लक्ष्य अर्थशास्त्र या अनुषंगानं त्या ठिकाणी ओळखलं जातं. रॅग्नर फ्रिश यांनी ही संकल्पना प्रथम त्या ठिकाणी मांडलेली आपल्याला दिसून येते. ज्यावेळी स्थूल अर्थशास्त्राचा जो काय प्रस्तावना असेल, त्या प्रस्तावनेचा अभ्यास करत असताना आपल्या असं लक्षात येतं की भारतीय अर्थव्यवस्थेच्या अनुषंगानं असेल किंवा जगाच्या अर्थव्यवस्थेच्या अनुषंगानं असेल, जी काय एकूण ही संकल्पना असेल, ती संकल्पना अभ्यासताना त्या ठिकाणी स्थूल अर्थशास्त्राचा आपल्याला त्या ठिकाणी अभ्यास करावा लागतो, ज्याला त्या ठिकाणी समग्र लक्ष्य अर्थशास्त्र म्हणून सुद्धा त्या ठिकाणी ओळखलं जातं. जे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतील, म्हणजे संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणून सुद्धा त्या ठिकाणी स्थूल अर्थशास्त्राला ओळखलं जातं. स्थूल अर्थशास्त्र अर्थ असेल, त्याची व्याख्या असेल, ती व्याख्यासुद्धा आपल्याला त्यामध्ये पाहावी लागतात, ती अभ्यासावे लागते. स्थूल अर्थशास्त्रामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेचा एकत्रित अभ्यास केला जातो. एकूण रोजगार असेल, एकूण उत्पादन असेल, एकूण बचत असेल, एकूण गुंतवणूक असेल, एकूण मागण्या असेल, एकूण पुरवठा असेल, एकूण उत्पन्न असेल, एकूण खर्च असेल, एकूण उपभोग असेल, एकूण बेरोजगार असेल, देशातील सर्वसाधारण किंमत पातळीसुद्धा, या सर्व गोष्टींचा हा स्थूल अर्थशास्त्रामध्ये अभ्यास केलेला आपल्याला दिसून येतो, ज्याला त्या ठिकाणी समग्र लक्ष्य अर्थशास्त्र म्हणून सुद्धा त्या ठिकाणी ओळखलं जातं. म्हणजे अशा प्रकारे ही स्थूल अर्थशास्त्राची संकल्पना आपल्याला विचारात घ्यावी लागते. आता या स्थूल अर्थशास्त्राचे जे काही स्वरूप असेल, त्याची व्याप्ती असेल, तीही व्याप्ती त्या ठिकाणी आपल्याला विचारात घ्यावी लागते. ज्यावेळी त्याचं स्वरूप असेल, ते स्वरूप त्या ठिकाणी आपण ज्यावेळी विचारात घेतो, त्यावेळी असं लक्षात येतं, स्थूल अर्थशास्त्र हे संपूर्ण अर्थव्यवस्थेचा एकत्रितपणे अभ्यास करणारे शास्त्र म्हणून ओळखलं जातं. पण अशा प्रकारे जे काय अर्थशास्त्र असेल, त्या अर्थशास्त्रामध्ये अनुकूल आणि प्रतिकूल घटक असतील, त्या घटकांचा त्या ठिकाणी अभ्यास केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे व्यक्तिगत किमतीऐवजी सर्वसाधारण किंमत पातळीचा ज्यावेळी विचार केला जातो, त्यावेळी त्या ठिकाणी स्थूल अर्थशास्त्र काम करत असलेलं दिसून येतं. म्हणजे 1929ची जी काही महामंदी निर्माण झाली, त्या महामंदीचा परिणाम जगाच्या अर्थव्यवस्थेवर झालेला आपल्याला दिसून येतो. अशा प्रकारे स्थूल अर्थशास्त्र ह्या अनुषंगाने तो त्या ठिकाणी विचारात घ्यावा लागतो किंवा त्या अनुषंगाने त्या ठिकाणी आपल्याला अभ्यासावं लागतं. आता या स्थूल अर्थशास्त्राच्या अनुषंगाने उत्पादन असेल, उत्पन्न असेल, रोजगार असेल, वेगवेगळ्या प्रकारचे सिद्धांत असतील, तेही सिद्धांत त्या ठिकाणी अभ्यासलेले दिसून येतात. त्यामुळे जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये स्थूल अर्थशास्त्राची भूमिका ही त्या ठिकाणी महत्त्वाची असलेली दिसून येते. स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती बघत असताना त्याचे 2 भाग करावे लागतात. एक भाग आहे उत्पन्न आणि रोजगारविषयक सिद्धांत असेल, आणि दुसरा भाग आहे विकासाचे सिद्धांत. या 2 भागाच्या माध्यमातून त्याची व्याप्ती त्या ठिकाणी विचारात घ्यावी लागते. उत्पन्न आणि रोजगारविषयक सिद्धांतामध्ये प्रामुख्यानं उपभोग प्रवृत्ती सिद्धांत असेल,
म्हणजे व्यक्तीच्या उपभोग प्रवृत्तीनुसार वस्तू व सेवेच्या मागणीत परिणाम झाला असेल किंवा किमतीत परिणाम झाला असेल, पुरवठ्यात परिणाम झाला असेल, पुरवठ्यावर, किमतीवर, उत्पादनावर परिणाम होत असताना व्यक्तीच्या रोजगारावर झालेला परिणाम असेल, त्याच्या वेतनावर झालेला परिणाम असेल, एकूण राष्ट्रीय उत्पन्नावर झालेला परिणाम असेल, या सर्व गोष्टींचा अभ्यास या उपभोग प्रवृत्तीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी अभ्यासायचा आहे. अशा प्रकारे ह्या ठिकाणी उत्पन्न आणि रोजगारविषयक सिद्धांत अभ्यासत असताना या सिद्धांताच्या अनुषंगानं हे उपसिद्धांत असेल किंवा इतर सिद्धांत असतील ते सिद्धांत त्या ठिकाणी अभ्यासावे लागतात. त्यानंतर त्यातला दुसरा भाग आहे गुंतवणूक प्रवृत्ती सिद्धांत असेल. गुंतवणूक प्रवृत्ती सिद्धांतसुद्धा स्थूल अर्थशास्त्राच्या अनुषंगानं महत्त्वाचा आहे. म्हणजे व्यक्तीला मिळणारा नफा असेल, म्हणजे उत्पादनाचे 4 घटक आहेत: भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक. याला खंड, वेतन, व्याज आणि नफा द्यावा लागतो आणि त्या अनुषंगाने ती गुंतवणूक त्या ठिकाणी ठरत असते. गुंतवणूक करत असताना विकासाचा टप्पा असेल, विकसनशील टप्पा असेल किंवा अविकसित टप्पा असेल, त्या अनुषंगाने ती गुंतवणूक त्या ठिकाणी आपल्याला दिसून येणार आहे आणि या गुंतवणुकीचा अभ्याससुद्धा या ठिकाणी स्थूल अर्थशास्त्राच्या माध्यमातून केला जातो. त्यानंतर जे विभाजनाचे सिद्धांत असतील तेही त्या ठिकाणी या स्थूल अर्थशास्त्राच्या माध्यमातून विचारात घ्यावे लागतात. सर्वसाधारण किंमत पातळीचे सिद्धांत असतील. इथं व्यक्तिगत किंमत पातळीपेक्षा सर्वसाधारण किंमत पातळी ही विचारात घेतली जाते. व्यक्तीला मिळणारं उत्पन्न किमान वेतन कायद्यानुसार जर असेल तर त्या व्यक्तीचा उपभोग खर्च हा त्या अनुषंगाने मिळणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून असतो. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असेल तर 100% व्यक्तीला करावा लागणारा खर्च हे तुलनेनं जास्त झालेला दिसून येतो. मग अशा परिस्थितीमध्ये जे काही अभ्यास असेल तो स्थूल अर्थशास्त्राच्या माध्यमातून केलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्यातला महत्त्वाचा जो भाग असेल पुढचा, व्यापाराचे सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना त्याची व्याप्ती बघत असताना व्यापार चक्रासंदर्भातले सिद्धांत असतील. म्हणजे प्रामुख्याने जर आपण बघितलं की व्यापार चक्राच्या 4 अवस्था आहेत, त्या तेजी, घसरण, मंदी आणि पुनरुज्जीवन. तेजीच्या कालावधीमध्ये वस्तू व सेवेच्या किमती वाढलेल्या असतात. मंदीच्या कालावधीमध्ये वस्तू व सेवेच्या किमती ह्या कमी झालेल्या असतात. त्यामुळे उत्पादक कोणत्याही उत्पादनासाठी प्रयत्न करत असलेला दिसून येत नाही. तो आर्थिकदृष्ट्या कमकुवत झालेला असतो, तो तोट्यात गेलेला असतो आणि तो तोटा भरून काढण्यासाठी सरकारनं केलेले प्रयत्न म्हणजेच ऊर्जित अवस्था असलेली आपल्याला दिसून येते. अशा प्रकारचा जो अभ्यास असेल तो स्थूल अर्थशास्त्राच्या माध्यमातून या व्यापार चक्राच्या अनुषंगानं त्या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचं. अशा प्रकारे हे वेगवेगळे घटक उत्पन्न आणि रोजगारविषयक सिद्धांत अभ्यासताना त्या ठिकाणी आपल्याला विचारात घ्यावे लागतात. त्यानंतर जो काही पुढचा भाग आहे विकासाचा सिद्धांत असेल किंवा विकासाचे वेगवेगळे सिद्धांत असतील, त्या सिद्धांताच्या हे अनुषंगाने आपल्याला स्थूल अर्थशास्त्र त्या ठिकाणी अभ्यासायचं आहे. आता विकासाच्या सिद्धांतामध्ये जो काही पहिला महत्त्वाचा भाग आहे तो आहे विकास व वृद्धीचे सिद्धांत असतील तेही त्या ठिकाणी दिसून येतात. एका बाजूला ग्रोथ आहे, दुसऱ्या बाजूला डेव्हलपमेंट आहे आणि त्या संदर्भातले सिद्धांत असतील ते सिद्धांत त्या ठिकाणी दिसून येतात. म्हणजे धक्का सिद्धांत असेल, असे वेगवेगळ्या प्रकारचे सिद्धांत ते त्या ठिकाणी दिसून येतात. त्यानंतर चलन मूल्याचे सिद्धांत असतील, म्हणजे अवमूल्यन असेल किंवा निर्यात असेल, आयात असेल, निर्यातीच्या अनुषंगानं प्राप्त झालेले परकीय चलन असेल, या प्रत्येक घटकाचा अभ्यास आपल्याला स्थूल अर्थशास्त्राच्या अनुषंगानं करावा लागतो. म्हणजे आपल्याला अनेक ठिकाणी दिसून येतं की डॉलरचा दर वाढला त्याचा परिणाम भारतीय चलनावर झालेला दिसून येतो. डॉलरचा दर घसरला तर त्याचा परिणाम भारतीय चलनावर झालेला दिसून येतो. तिची फक्त कारणं एकच असतात, निर्यातीच्या अनुषंगानं आयात त्या ठिकाणी एकमेकावर अवलंबून असते आणि त्याचा जो अभ्यास करायचा असेल तो स्थूल अर्थशास्त्राच्या माध्यमातून करावा लागतो. त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापार असेल तर आंतरराष्ट्रीय व्यापाराचा अभ्यास करत असताना सुद्धा स्थूल अर्थशास्त्राची जी काही भूमिका असेल ती भूमिका त्या ठिकाणी महत्त्वाची असलेली दिसून येतात. ज्यावेळी निर्यात ही आयातीपेक्षा जास्त असते त्यावेळी आंतरराष्ट्रीय व्यापार हा अनुकूल असतो आणि ज्यावेळी आयात ही निर्यातीपेक्षा जास्त असते त्यावेळी आपल्या देशासाठी तो व्यापार प्रतिकूल असलेला दिसून येतो. मग अशा कालावधीमध्ये स्थूल अर्थशास्त्राला त्या ठिकाणी जी काही महत्त्वाची भूमिका असेल ती भूमिका पूर्ण करावी लागते. म्हणजे स्थूल अर्थशास्त्राच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय बाजारासंदर्भातला अभ्यास असेल तो अभ्यास त्या ठिकाणी केलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर बघा विनिमयाचे सिद्धांत असेल तेही त्या ठिकाणी स्थूल अर्थशास्त्राच्या माध्यमातून अभ्यासावे लागतात. अशा प्रकारे त्या स्थूल अर्थशास्त्राची जी व्याप्ती असेल ती व्याप्ती ह्या वेगवेगळ्या मुद्द्याच्या अनुषंगाने आपल्याला विचारात घ्यावी लागते. त्यानंतर जो काय त्याचा पुढचा मुद्दा आहे तो महत्त्वाचा म्हणजे काय स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व व उपयोगिता ही त्या ठिकाणी विचारात घ्यावी लागते. ज्यावेळी महत्त्व आणि उपयोगिता विचारात घेतो त्यामध्ये त्या पहिला मुद्दा असेल तो मुद्दा म्हणजे
विविध आर्थिक प्रश्नांचे आकलन असलं पाहिजे. म्हणजे स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना वाढत्या लोकसंख्येची कारणं शोधावी लागतात. लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारची भूमिका काय असली पाहिजे, सरकारच्या उत्पन्नाची साधनं काय असली पाहिजे, सरकारच्या माध्यमातून कोणकोणती साधनं लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपलब्ध करून दिली पाहिजे, की जे काही नियंत्रण असेल, अशा प्रकारचं धोरण असेल ते धोरण ठरवण्याचं काम या ठिकाणी या स्थूल अर्थशास्त्राच्या माध्यमातून केलं जातं. म्हणजे अशा प्रकारे एखाद्या प्रश्नाचं आकलन असेल ते आकलन हे फक्त स्थूल अर्थशास्त्राच्या माध्यमातून झालेलं दिसून येतं. मग त्यामध्ये भाववाढीसारखी समस्या असेल, बेरोजगारीसारखी समस्या असेल, आर्थिक मंदीसारखी समस्या असेल, ती समस्या या स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासाच्या माध्यमातून ती त्या ठिकाणी आपल्याला विचारात घ्यावी लागते. त्यानंतर दुसरा मुद्दा त्यातला आहे, भांडवलशाही अर्थव्यवस्थेमधील जे काही समस्याचा अभ्यास असेल तो ह्या अभ्यास त्या ठिकाणी झालेला दिसून येतो. म्हणजे ज्यावेळी आपण भांडवलशाही अर्थव्यवस्थेमधील समस्या, म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्था आपल्या सर्वांना माहीत आहे की उद्योजक हा सर्व प्रकारचे निर्णय घेत असतो, उद्योजक हा नफ्याच्या अनुषंगाने त्या ठिकाणी तो प्रयत्न करत असतो. अशा अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण झालेली अस्थिरता असेल, वर्ग संघर्ष असेल, तो संघर्ष अभ्यासण्यासाठी त्या ठिकाणी स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास करावा लागतो किंवा स्थूल अर्थशास्त्राच्या माध्यमातून तो त्या ठिकाणी अभ्यासलेला दिसून येतो. त्यानंतर 3 नंबर सांगितलेलं आहे, अर्थव्यवस्थेचे वास्तव चित्रण असेल ती त्या ठिकाणी स्थूल अर्थशास्त्राच्या माध्यमातून अभ्यासलं जातं. म्हणजे ज्यावेळी वास्तव चित्रण म्हणजेच काय हे आपल्याला माहीत असलं पाहिजे की राष्ट्रीय उत्पन्न अनुकूल आणि प्रतिकूल अशा गोष्टींना विचारात घेता ज्यावेळी राष्ट्रीय उत्पन्न जास्त आणि राष्ट्रीय खर्च कमी असेल त्यावेळी त्या अर्थसंकल्प अनुकूल असे अनुषंगाने ओळखला जातो किंवा शिल्लक अंदाजपत्रकाच्या अनुषंगाने तो त्या ठिकाणी ओळखला जातो. ज्यावेळी उत्पन्न कमी आणि खर्च जास्त असेल त्यावेळी तो त्या ठिकाणी तुटीचा अर्थसंकल्प असलेला दिसून येतो. म्हणजे अशा प्रकारे जी वास्तवता असेल ह्या वेगवेगळ्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून स्थूल अर्थशास्त्राच्याच माध्यमातून त्या ठिकाणी ती अभ्यासलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे वास्तव चित्रण असेल, मग एकूण बेरोजगार असेल, अन्नधान्यासंदर्भातले समस्या असेल, धोरणं असतील, त्यानंतर आर्थिक वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या असतील त्या ठिकाणी अभ्यासायला दिसून येतात. त्यानंतर 4 नंबर सांगितले, आर्थिक धोरण ठरवण्यास उपयुक्त आहे. म्हणजे स्थूल अर्थशास्त्राच्या माध्यमातून ज्यावेळी अभ्यास केला जातोय त्यावेळी सरकारला जे काय आर्थिक धोरणं असतील ती धोरणं त्या ठिकाणी ठरवण्यासाठी उपयोग झालेला दिसून येतो. म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेचं ज्यावेळी आपण त्यासाठी उदाहरण म्हणून पाहतो त्यावेळी असं दिसून येतं की प्लॅनिंग कमिशनच्या माध्यमातून भारतातील विकासासाठी आवश्यक असणारे घटक आणि त्या संदर्भातली आर्थिक तरतूद ही फक्त स्थूल अर्थशास्त्राच्या माध्यमातून ते त्या ठिकाणी आपल्याला झालेली दिसून येते. त्यामुळे आर्थिक धोरण ठरवण्यासाठी या स्थूल अर्थशास्त्राची भूमिका त्या ठिकाणी महत्त्वाची असलेली दिसून येते. उदाहरण दाखल काय, लघु उद्योगामध्ये गुंतवणूक केली पाहिजे का मोठ्या उद्योगामध्ये गुंतवणूक केली पाहिजे, लघु उद्योगाच्या माध्यमातून रोजगाराचा प्रश्न मिटणार आहे का मोठ्या उद्योगाच्या माध्यमातून रोजगाराचा प्रश्न मिटणार आहे, या संदर्भातला जो सखोल अभ्यास असेल तो त्या ठिकाणी केला जातो आणि त्यातून आर्थिक धोरणं असतील ती धोरणं त्या ठिकाणी ठरवलेली दिसून येतात. त्यामुळं मोठ्या उद्योगापेक्षा लघु उद्योगातली गुंतवणूक हे अनेकांना रोजगार उपलब्ध करून देते. हा आत्तापर्यंतचा अर्थशास्त्राचा अभ्यास आपल्याला या स्थूल अर्थशास्त्राच्या माध्यमातून अभ्यासावा लागतो. त्यानंतर 5वा जो मुद्दा असेल तो त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं की अंशलक्षी अर्थशास्त्रातील जे काही आकलन असेल तेही त्या ठिकाणी दिसून येतं. स्थूल अर्थशास्त्राचे विश्लेषण हे सूक्ष्म अर्थशास्त्रातील सिद्धांतात समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरत असलेलं आपल्याला दिसून येतं. सूक्ष्म अर्थशास्त्रातील एखाद्या समस्येचे आकलन असेल ते आकलन करून घ्यायचे असेल तर स्थूल अर्थशास्त्राला त्या संदर्भातलं विश्लेषण असेल ते विश्लेषण पहिल्यांदा त्या ठिकाणी विचारात घ्यावं लागतं. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न विचारात घेत असताना त्याच्या कुटुंबाचं उत्पन्न ज्यावेळी विचारात घेतो त्यावेळी एका व्यक्तीची भूमिका हे एकूण कुटुंबाच्या अनुषंगाने महत्त्वाची असते. त्यामुळं स्थूल अर्थशास्त्रामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राची भूमिकासुद्धा त्या ठिकाणी महत्त्वाची असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर जो काय 6वा मुद्दा आहे, ज्या 6व्या मुद्द्याच्या अनुषंगानं स्थूल अर्थशास्त्रासंदर्भातली जी काही व्याप्ती असेल ती त्या ठिकाणी आपण विचारात घेऊ शकतो. 6वा मुद्दा म्हणजेच गतिमान अर्थव्यवस्थेतील प्रश्न सोडवण्यासाठी स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास केला जातो. आता ही गतिमान अर्थव्यवस्था म्हणजेच काय, प्रामुख्यानं विकसनशील, विकसित आणि अविकसित ह्या अर्थव्यवस्था आहे. आता अविकसित देशामध्ये नैसर्गिक साधनसंपत्ती मुबलक प्रमाणात उपलब्ध असेल तर त्याच देशामध्ये रोजगारांची संख्या ही सुद्धा उपलब्ध असलेली दिसून येते. त्यामुळं त्या देशाला विकासाचा टप्पा गाठण्यासाठी कमी वेतनामध्ये काम करणारा मजूर उपलब्ध असल्यामुळं त्या देशातील जी गुंतवणूक असेल त्या गुंतवणुकीच्या माध्यमातून
तो विकास त्या ठिकाणी साध्य करता येतो. विकसनशील देशामध्ये ही तीच परिस्थिती आहे की विकसनशील देशातील अर्थव्यवस्थेचा अभ्यास करत असताना आपल्याला 3 टप्पे विचारात घ्यावे लागतात. कृषी क्षेत्र असेल, उद्योग क्षेत्र असेल, सेवा क्षेत्र असेल, या प्रत्येक क्षेत्राचा जो वाटा असेल तो राष्ट्रीय उत्पन्नामध्ये महत्त्वाचा असलेला दिसून येतो. उदाहरण दाखल काय, 1991 मध्ये शेती क्षेत्राचा वाटा हा भारतातील राष्ट्रीय उत्पन्नामध्ये सर्वात जास्त होता. 1991ला उदारीकरण, जागतिकीकरण आणि खाजगीकरणाचा स्वीकार केला आणि आज सेवा क्षेत्राचा वाटा हा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये सर्वात जास्त असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे अशा प्रकारच्या प्रश्नांचे आकलन, गतिमानता प्राप्त करून देण्याच्या अनुषंगानं या स्थूल अर्थशास्त्राची भूमिका त्या ठिकाणी महत्त्वाची आहे. त्यानंतर जो काय 7वा मुद्दा असेल, अर्थशास्त्राचा जो काय विकास असेल तो विकास अभ्यासण्यासाठी या स्थूल अर्थशास्त्राची भूमिका महत्त्वाची आहे. म्हणजे प्रामुख्यानं स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना अर्थशास्त्र हे सामाजिक शास्त्र आहे आणि सामाजिक शास्त्राचा एक भाग म्हणून स्थूल अर्थशास्त्राकडे पाहिलं जातं. त्यातील प्रत्येक घटकाचा सखोल अभ्यास करून सामाजिक विकास साध्य करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आपल्याला दिसून येतो. मग त्यामध्ये व्यापाराविषयक सिद्धांत असतील, विभाजनासंदर्भातले सिद्धांत असतील, विकासाचे सिद्धांत असेल, मूल्य निश्चितीबाबतच्या सिद्धांत असेल, व्याजदरासंदर्भातले सिद्धांत असतील, ह्या वेगवेगळ्या सिद्धांताचा अभ्यास या स्थूल अर्थशास्त्राच्या माध्यमातून देशाच्या अर्थव्यवस्थेला गती प्राप्त करून देण्यासाठी महत्त्वाचा ठरत असलेला दिसून येतो. त्यानंतर जो काय 8वा मुद्दा आहे, पूर्ण रोजगाराची अवस्था असेल ती प्राप्त करून देण्यासाठी या स्थूल अर्थशास्त्राची भूमिका महत्त्वाची आहे. देशातील एकूण लोकसंख्येपैकी बेरोजगाराची संख्या आणि बेरोजगारांची जी काही कौशल्यपूर्ण शिक्षणाचं प्रमाण असेल त्या प्रमाणानुसार जो काय रोजगार असेल तो रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी या स्थूल अर्थशास्त्राची भूमिका महत्त्वाची असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे आज आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे काही अभ्यासक्रम आहेत त्या अभ्यासक्रम कळत न कळत त्या ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत असलेले आपल्याला दिसून येतात. फक्त त्या स्थूल अर्थशास्त्राचा एक भाग आहे, तो भाग त्या ठिकाणी आपल्याला विचारात घ्यावा लागतो. म्हणजे अशा प्रकारे हा रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगानं या स्थूल अर्थशास्त्राची भूमिका महत्त्वाची आहे. त्यानंतर 9 नंबर जो मुद्दा आहे, दीर्घकालीन आर्थिक घटकांचे विवेचन असेल, दीर्घकालीन आर्थिक घटकांचे विवेचन ते विवेचन करण्यात सुद्धा या स्थूल अर्थशास्त्राची भूमिका महत्त्वाची आहे. म्हणजे एखाद्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करत असताना दीर्घकालाच्या अनुषंगानं मिळणारा जो लाभ असेल, नफा असेल, तो नफा उद्योजकाला, व्यावसायिकाला, व्यापाराला आणि त्याचबरोबर त्या देशातील सरकारला गुंतवणुकीच्या अनुषंगानं त्या ठिकाणी विचारात घ्यावा लागतो. गुंतवणूक करत असताना हा दीर्घकालीन नफा तो त्या ठिकाणी महत्त्वाचा असतो आणि तो नफा अभ्यासत असताना त्या ठिकाणी ह्या स्थूल अर्थशास्त्राची भूमिका त्या ठिकाणी महत्त्वाची असलेली आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे या 9 मुद्द्याच्या अनुषंगानं स्थूल अर्थशास्त्र अभ्यासत असतानाच जो काय 10वा मुद्दा आहे तो विकासाचा टप्पा साध्य करत असताना स्थूल अर्थशास्त्राची भूमिका या अनुषंगानं आपल्याला तो त्या ठिकाणी विचारात घ्यावा लागतो. ज्यावेळी विकासाचा टप्पा गाठायचा असेल तर विकासाचे वेगवेगळे पैलू आहेत, त्या पैलूच्या अनुषंगानं जी गुंतवणूक असेल ती गुंतवणूक त्या ठिकाणी विचारात घ्यावी लागते आणि ती गुंतवणूक करण्यासाठी त्या ठिकाणी सरकारची भूमिका ही त्या ठिकाणी महत्त्वाची असते. ती भूमिका ठरवण्यासाठी स्थूल अर्थशास्त्राची मदत सरकारला घ्यावी लागते. म्हणजे अविकसित देशामध्ये शेतीमध्ये गुंतवणूक करावी, उद्योगामध्ये गुंतवणूक करावी का सेवा क्षेत्रात गुंतवणूक करावी, या संदर्भातला ज्यावेळी प्रश्न निर्माण होतो तो प्रश्न सोडवण्यासाठी या स्थूल अर्थशास्त्राची जी काही भूमिका असेल ती भूमिका त्या ठिकाणी महत्त्वाची आपल्याला दिसून येते. जे 1951 मध्ये शेती क्षेत्रामधील गुंतवणूक ही पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या अनुषंगाने सर्वात जास्त होती. पण 1991 नंतर 2020 पर्यंतचा प्रवास विचारात घेतला तर असं लक्षात येतं की सेवा क्षेत्रातील गुंतवणूक वाढत आहे, पण सेवा क्षेत्रातून मिळणारं उत्पन्नसुद्धा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ घडवत असलेली आपल्याला दिसून येते. अशा ह्या वेगवेगळ्या मुद्द्याच्या अनुषंगानं स्थूल अर्थशास्त्राच्या जी काय भूमिका असेल ती भूमिका या ठिकाणी आपल्याला विचारात घ्यावी लागते आणि ह्या भूमिकेच्या अनुषंगानंच आपल्याला सेमिस्टर 3ची तयारी करावी लागते. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.